सर्वप्रथम मला इथे क्लासवर बोलून थोडंसं मनोगत व्यक्त करण्याकरिता मला थोडंसं सत्काराचं एवढी भावना नव्हती, बट मला थोडंसं मनोगत माझं व्यक्त करायचं होतं तुमच्या प्रती. तसेच इथे बोलावल्याबद्दल मला वरोकर सरांना तसेच घनश्याम चंदन सरांना अतिशय धन्यवाद द्यायचे आहे की त्यांनी थोडंफार मला इथे बोलावलं आणि मनोगत देण्याची संधी दिली. तसेच माझे शिक्षक वर्ग तसेच माझे आई वडील यांना मी माझं पहिलं श्रेय देईल आणि तसेच मुलाचं श्रेयही मी वरोकर सरांना नक्कीच देईल. कारण माझ्या या संपूर्ण जर्नीमध्ये जेव्हा मला खरंच एका मुलाची काय म्हणतात त्याला खरंच आवश्यकता होती अशा मुलाच्या सल्ल्याची, जशी त्यांच्याकडून मला मिळाली. मला जास्त काही इथं बोलता येणार नाही कारण मी कधीच असं मनोगत वगैरे व्यक्त केला नाही आहे, त्याच्यामुळे मी थोडंसं घाबरतोय आणि बऱ्याच गोष्टी होत होत्या त्याच्यामुळे. आणि सर विशेष म्हणजे अशी काही गोष्टी आहेत की हे इथला प्रत्येक व्यक्ती 90% व्यक्ती हा माझ्यापेक्षा मोठा आहे आणि कॉम्पिटिटिव्ह हे असं क्षेत्र आहे इथे मला कधीच भीती वाटली, नेहमी मला भीती वाटली या क्षेत्रात पाय ठेवायला. मी भ्यायचो आणि कधी मी सध्या आलो पण नाही या क्षेत्रात. त्याच्यामुळे तुम्हा सर्वांना माझ्यापेक्षा बऱ्याचपैकी जास्त एक्सपिरियन्स आहे. अनेक गोष्टी तुमच्यासोबत माझ्यापेक्षा अतिशय जास्त प्रमाणात घडलेल्या आहेत, त्याच्यामुळे मी तुम्हाला सल्ला देणे हा इथे चुकीचा होईल. नेमका असं काय सल्ला द्यावा तुम्हाला कळत नाही, बट मी थोडंसं माझ्या जर्नीबद्दल माझ्या सातत्याबद्दल तुम्हाला सांगू इच्छितो की 2018 साली माझी जशी 10वी झाली तशी मी या स्टेनोच्या क्षेत्रामध्ये अभ्यासक्रमाला सुरुवात केली. त्यात महत्त्वाचा सल्ला मला माझ्या वडिलांना दिला की तू बाबा सुरुवात कर आणि इथे बऱ्याच लवकर श्रेय मिळते. लवकर म्हटल्यापेक्षा तू सातत्य ठेवलं तर श्रेय मिळेल, ते त्यांचा मुलाचा सल्ला होता. त्यावर मी थोडंसं चालायचा प्रयत्न केला आणि आज तुमच्या समोर थोडंसं श्रेय घेऊन उभं राहिलो आणि मनोगत व्यक्त करते. आणि विशेष म्हणजे जेव्हा मला इंटरव्ह्यूची गरज होती, खरी मला कोणत्याच इंटरव्ह्यूला मी आतापर्यंत आलो नाही आहे, त्याच्यामुळे मला खूप कमी प्रमाणात एक्सपिरियन्स होता त्या गोष्टींचा. त्याच्यामुळे वरोकर सरांनी तसेच ठाकरे सरांनी मला इंटरव्ह्यूसाठी तयार केलं आणि त्यांचे खरंच मला खूप अभिमान आहे की असे सर तुम्हाला मिळाले आहे की त्यांच्याकडे खूप मोठा एक्सपिरियन्स आहे. मला जास्त वेळ त्यांच्यासोबत घालवता आला नाही, सुरुवातीला खूप कमी वेळ घालवला आहे मी. तसंच पण तेवढ्या वेळातच मला नेमकं डायमंड काय असते त्याचं नक्कीच मला लक्षात आलं की नेमकं खरं शिक्षणातलं डायमंड किंवा एक्सपिरियन्स व्यक्तिमत्व काय असते ते मला खूप चांगल्या प्रकारे खूप लवकर कळलं. तसेच स्टेनोच्या बाबतीत बोलताना मी खूप लवकर त्या क्षेत्रामध्ये आलो आहे. स्टेनोच्या बाबतीत खूप जणांना माहिती नाही आहे. खूप ग्रॅज्युएशन झाल्यावर विद्यार्थी सुरुवात करतात. त्याची जर्नी सुरुवात झाली जवळजवळ 2018 साली. जशीच माझी 10वी झाली मी 11वीला सुरुवात केली त्या गोष्टीमध्ये आणि खूप मेहनत घ्यावी लागली. मेहनत आता प्रत्येक क्षेत्रात आहे, त्याच्यामुळे त्याचा काही विशेष महत्त्व नाही आहे, बट एक सातत्य नेहमी असं आणि पेशन्स हे नेहमी माझ्यासोबत होतं. सात्विकलाही माहिती आहे माझ्याकडे खूप जास्त प्रमाणात पेशन्स आहेत आणि मी अनेक परिस्थितीत अशा बऱ्याच परिस्थिती असतात. परिस्थितीचा प्रश्न नाही आहे, ते सर्वांना काही ना काही खूप सर्वांच्या परिस्थिती खराब असते, वाईट असते. त्याच्यात राहणं, उभं राहणं, त्याच्यामध्ये चालणं हे त्यात खूप मोलाची गोष्ट असते. आणि तसेच मी सुरुवात जेव्हा केली होती या गोष्टीला, मला सर्वांना ही गोष्ट एक पर्टिक्युलर सांगायची इच्छा आहे की कॉम्पिटिटिव्हचा अभ्यास असो किंवा आपला स्वतःचा अभ्यास असो, हा नेहमी एक टार्गेटेड अभ्यास असला पाहिजे. अतिशय महत्त्वाचा सल्ला आहे माझा की मी स्वतःच्या याच्यातून मी शिकलेलं आहे की टार्गेट सेट करत चला. कारण आपलं असं टार्गेट नको की आपल्याला 2 वर्षात आपल्याला हे करायचं आहे, 2 वर्षात ते करायचं आहे. आपल्याला अभ्यासक्रमाचा टार्गेट माझा असा अभ्यासाचा टार्गेट होता की मी 3 दिवसाला मला एवढा अभ्यासक्रम करायचा, आठवड्याभरात एवढा करायचा, 15 दिवस एवढा करायचा आणि महिनाभरात माझं एवढं जे शेड्यूल होतं ते पूर्ण माझं आठवड्याभरामध्ये सेट होतं की मला 3 दिवसात काय करायचं, पुढच्या 3 दिवसात काय करायचं. तर हा जो सल्ला आहे मला असं वाटतं खरंच खूप महत्त्वाचा आहे आणि तुम्ही टार्गेटेड अभ्यास करा. मी सुरुवातीपासून माझ्या वडिलांनी मला सांगितलं, माझ्या वडिलांनी मला टार्गेट दिलं तुला 12वी पर्यंत हे करायचं, ग्रॅज्युएशन पर्यंत हे करायचं, बट मी त्याच्यामध्ये माझ्या अभ्यासक्रमाचा टार्गेट सेट केला की आपल्याला 3 दिवसात हे करायचं आहे, पुढच्या आठवड्याभरात एवढं झालं पाहिजे, 15 दिवसात एवढं झालं पाहिजे. तर टार्गेटेड अभ्यासक्रम ठेवला ना तुम्ही, नक्कीच यश मिळेल. आणि तसेच मला असं वाटतं सर माझा एक दृष्टिकोन बदलला आहे एक 12वी आणि ग्रॅज्युएशनच्या बाबतीत. मी 2 दिवसापूर्वीच मला असं डोक्यात आलं की मुलं 12वीला आणि ग्रॅज्युएशनला खूप महत्त्व देत आहे आजकाल आणि पुढे जाऊन मला असं वाटतं आजच्या क्षेत्रात थोडंसं त्या
क्षेत्राला महत्त्व थोडंसं कमी द्यायला पाहिजे आणि आपण थोडंसं नॉमिनल मला सल्ला नेमका बरोबर आहे की नाही आहे नेमकं मला माहिती नाही आहे, कळत नाही आहे. बट 12वीला आणि ग्रॅज्युएशनला महत्त्व न देता कोणताही विद्यार्थी आपल्याला जर वाटत असेल की तो खरंच त्याच्याकडे आहे काहीतरी तो त्या म्हणजे पुढे जाऊन तो काहीतरी करू शकतो, तर अशा विद्यार्थ्याला 10वी नंतरच आपण कॉम्पिटिटिव्ह मध्ये आणायला पाहिजे. म्हणजेच तो 12वीकडे थोडंसं नॉमिनल करायला पाहिजे, ग्रॅज्युएशन नॉमिनल करायला पाहिजे. कारण अनेक विद्यार्थी काय करतात, ग्रॅज्युएशन नंतर सुरुवात करतात या सर्व गोष्टींना. तर तोच विद्यार्थी जर 10वी नंतर जर सुरुवात केली, त्यांनी PSI झाला, तुमचे कॉम्पिटिटिव्ह झाले, STI झालं, त्यांनी जर 10वी पासून सुरुवात केली ना, तर तो ग्रॅज्युएशन पर्यंत त्या गोष्टीपर्यंत ट्रेंड होतो, संपूर्णतः ट्रेंड होतो. सर नेमकं मला माहिती नाही तो सल्ला बरोबर आहे की नाही आहे, पण मला तरी असं वाटतं की हा खरंच थोडासा महत्वाची गोष्ट आहे की तो जर 10वी 11वीलाच तो जर या कॉम्पिटिटिव्हच्या क्षेत्रात आला, तर ग्रॅज्युएशन नंतर जे चालू करणारे आहे तोपर्यंत तो ग्रॅज्युएशन पर्यंत त्या पूर्ण पोस्टसाठी प्रिपेअर असतो आणि नंतर त्यांनी एक्झाम दिली तर त्याला लवकर यश मिळतं. आणि विशेष म्हणजे गायडन्सच्या बाबतीत मला अनेक मुलांचा तोच प्रॉब्लेम आहे की गायडन्स नाही मिळत. 10वी नंतर काय करावं, मग 12वी पर्यंत तोच प्रॉब्लेम राहतो, ग्रॅज्युएशन पर्यंत तोच प्रॉब्लेम राहतो. नेमकं त्याच गोष्टी आहेत की गायडन्स सुद्धा महत्वाचं असतं. मला गायडन्स लवकर आलं, त्याच्यामुळे यशही लवकर गाठता आलं. त्याच्यामुळे असे तुमच्याजवळ अनेक विद्यार्थी असेल तर तुम्ही त्या क्षेत्रामध्ये आणायचा लवकरात लवकर प्रयत्न करा, म्हणजे त्यांचा वेळ नाही वाया घालत. कारण की आज कोणतीही डिग्री करा, म्हणजे मी प्रत्येक डिग्रीला असं नाही म्हणत, बट अशा काही डिग्री आहेत आपल्या आर्ट्सच्या की पुढे जाऊन थोडंसं स्ट्रगल जास्त आहे. मला आता नेमकं माहित नाही आर्ट्सचा काय उपयोग आहे, बराच कॉम्पिटिटिव्ह मध्ये खूप उपयोग आहे, असा प्रश्न नाही आहे त्याच्यात. पण काही चुकलं असेल तर खरंच क्षमस्व आहे मी. बट माझं एवढंच मनोगत आहे. मी धन्यवाद देईल सरांना. तर तुम्ही खरंच मोलाचा, जेव्हा मला गरज होती, खरंच अशी मोलाची गरज होती, मी सरांकडे इंटरव्ह्यूसाठी आलो होतो. नेमकं मी फक्त विचारायला आलो होतो की नेमकं मी इंटरव्ह्यूची तयारी करू कशी. बट सरांनी मला असा अप्रोच केला की तू इंटरव्ह्यू इथे मॉक इंटरव्ह्यू दे. मला ते थोडंसं पटलं नाही, खरंच सर मला पटलं नव्हतं त्यावेळेला. कारण कसं असते, आपण थोडंसं कोणत्याही गोष्टीला पैशांचा विचार करतो आणि कोणतीही गोष्ट असो आपण पहिले पैशांचा विचार करतो. मी सरांना म्हटलं मला थोडंसं नाही वाटलं की नको कशाला वगैरे इंटरव्ह्यू कशाला द्यायचं वगैरे. तर मग मी 7वी इथे असल्या कारणाने अनेक विद्यार्थी इथे असल्या कारणाने माझे मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, सुजाता ताई आहेत, आरती ताई आहेत, सात्विक आहेत, दत्ता सर आहे, असे यांच्यामुळे मला नाही म्हणता नाही आलं सरांना. म्हटलं ठीक आहे बाबा येऊन जाईल. पण ज्या वेळेला माझी फर्स्ट सिटिंग झाली, सर होते, वरोकार सर होते, ठाकरे सर होते, त्यांनी फर्स्ट सिटिंग मला बाहेर आल्या कळलं की हा खूप मोलाचा सल्ला होता माझ्यासाठी. खरंच सर मी बाहेर इथून गेलो आणि मी म्हटलं त्यांना की नाही, मला खूप महत्वाचा सल्ला मिळाला इथे की इथे येऊन तू मॉक इंटरव्ह्यू कर. आणि खरंच सर तुमचे धन्यवाद. आणि बस एवढंच सांगायचं होतं मला. काही जास्त मला बोलता नाही येतं, त्याच्यामुळे बस ठीक आहे. धन्यवाद सर. मला अजून एक थोडासा वेळ घ्यायचा आहे तुमचा. मी इंटरव्ह्यूच्या बाबतीत तुम्हाला सांगितलं की माझी इच्छा नव्हती. ते मला सांगायचं तात्पर्य एवढंच होतं की ते त्या सरांचा मला जास्त, वरोकर सरांचा मला अनुभव नाही आहे थोडा, त्याच्यामुळे माझ्या मनात थोडंसं आलं असेल तेव्हा किंवा नाही करायचं बाबा म्हणून. पण काही कारणास्तव मी आलो, की माझं भाग्य. आणि विशेष म्हणजे मी खरंच असं मनापासून सांगतोय की तुम्हाला जर एखाद्या वेळेला वाटत आहे की आपल्याला पटत नाही आहे, पण सर नेमका सल्ला देता की नाही तू कर, ते खरंच करा. आणि खूपच महत्वाची गोष्ट आहे की मला थोडंसं वाटलं नव्हतं की सर खरंच एवढे मोठे डायमंड आहेत म्हणून. आणि खरंच त्यांचा सल्ला खूप असा महत्वाचा होता माझ्यासाठी. आणि दुसरी गोष्ट अशी की थोडी मला एक गोष्ट अशी सांगायची वाटते की मला जे स्टेनोच्या क्लासमध्ये माझ्यासोबतचे विद्यार्थी होते ना, ते अतिशय छान असा ग्रुप मला मिळाला होता. विशेष म्हणजे हा माझा एक मित्र आहे सात्विक वगैरे. एक असं आपण त्याचे पण क्लासमधले मित्र असतात, माझ्या दुसरा क्लास आहे, माझे तिसरे मित्र आहे. पण असा याचा अर्थ नाही की आम्ही दूर झालो, असा पण अर्थ नाही. बट त्या क्लासवरती मी माझी एक परिस्थिती अशी सांगतो की जे मित्र असतात ना, नेमके मला जे मिळाले होते ग्रुप, मला अभिमानाची गोष्ट अशी आहे की 18 जागांमधून 6 जण नुसतं आमचा ग्रुप आहे पूर्ण त्या गोष्टीमध्ये. 6 जणांचं सिलेक्शन आमच्यासोबत झालेलं आहे. आणि आम्ही जेवढे त्यातले 4-5 जण होतो, आम्ही मागच्या 2 वर्षापासून सोबत अभ्यास केला. म्हणजे एक गोष्ट अशी असली की ग्रुप आहे तर भटकंती जास्त होते अभ्यासामधनं आणि अभ्यासही सोबत होऊ शकतो. दोन्ही गोष्टी असतात. आम्ही त्या दोन्ही गोष्टींकडे लक्ष दिलं, थोडंसं अभ्यास करणारे आमच्यासोबत जास्त होते, त्याच्यामुळे त्या गोष्टीचा आम्हाला जास्त फायदा झाला.
आणि विशेष म्हणजे ग्रुप हा नेहमीच अभ्यासाच्या मार्गावर जर जात असाल तर नेहमीच तुम्हाला प्रेरणादायी ठरेल. आणि विशेष म्हणजे जे प्रश्न ग्रुपमध्ये तयार होतात, निर्माण होतात, त्याचे संदेह किंवा अँसर्स त्याच्यात तयार होतात ते ग्रुपमध्येच तयार होतात. आणि विशेष म्हणजे त्यात अभ्यास जरा जास्त होतो. याचा अर्थ असा नाही की ग्रुपमध्ये अभ्यास करणं, 4 तास बसणं आणि 8 तास टाइमपास करणं असा पण नाही होत. आणि अजून एक गोष्ट अशी की स्वतःच्या मनाला एक धीर नका. मी सात्विकचा इथे उल्लेख करतो, असा वाईट नाही आहे आणि थोडासा मला वाटतं चांगलाही उल्लेख नाही आहे की तो मला नेहमी म्हणतो मी आज 4 तास मी त्याला विचारतो म्हणजे नेहमी नॉर्मली किती वेळ अभ्यास केला, आज काय केला सांग मला म्हणतो मी 4 तास अभ्यास केला. मग तो काय करतो, त्याच्या मनाला एक धीर देतो. मी 4 तास अभ्यास केला. माझं म्हणणं काय, तो धीर नका देऊ. मी नेहमी मला असं वाटत होतं की मी कमी आहे, मला असं वाटत होतं मी नेहमी कमी. कुठे ना कोणी माझ्यासमोर दिसायचं मला. असंही म्हणतो शकतो की आम्ही क्लासमध्ये बरेच विद्यार्थी होतो, आम्ही 3-4 विद्यार्थी होतो, मी प्रचंड असे हुशार नाही म्हणता येईल. बट ज्युनियरपेक्षा सिनियर हे नेहमी महत्वाचे आणि त्यांना नॉलेज जास्त असते. तर स्वतःला असा धीर नका देऊ कधीच की माझं मी केलंय, आज मी पूर्ण रिकाम आहे असा नका धीर देऊ. आणि स्वतःला फसवणूक नका करू अभ्यासाच्या बाबतीत की मी असं करतोय, आजचं माझं झालंय. तुम्ही नेहमी शिकत राहा, थोडंसं धीर देऊच नका. माझं तेवढंच म्हणणं आहे, धीर स्वतःच्या मनाला देऊ नका. जोपर्यंत आपल्याला काही मिळत नाही तोपर्यंत आपण काहीच नाही एवढंच करू.